एका सिंहाला भूक लागली. तो गुफेतून बाहेर आला. एखादे जनावर खायला मिळेल का ते बघू लागला. एका झाडाखाली एक ससा हसत खेळत होता. त्या सिंहाचे लक्ष सशाकडे गेले आणि सिंहाने म्हटले की बराच सापडलास असे म्हणत हळूच दबकत सिंह सशाकडे चालू लागला. सशाला सिंहाची चावून लागली आणि ससा धावून सुटला. खूप वेळ पाठलाग केला आणि सिंहाने लगेच सशाला पकडले आणि त्याने पंजा खोलायच्या आधी एका हरणाकडे त्याचे लक्ष गेले आणि त्याने मनात म्हटले की एवढीच्या सशाने माझं काय बघेल. त्याच्या सशापेक्षा हरिण बरे आणि त्याने सशाला सोडून दिले आणि हरणाकडे धावू लागला. हरिण तसेच चपाराने पडू लागले. खूप वेळ पाठलाग केला तरीही हरिण काही भेटले नाही. त्याने हरिण पण भेटले नाही आणि हरिणी भेटले नाही आणि ससाही भेटला नाही. त्याने सशाला सोडून दिले म्हणून त्याला खूप पश्चाताप झाला. तात्पर्य काय? हाताचे सोडून पलट्याच्या मागे लागू नये. माझ्या गोष्टीचे नाव पोपट आणि मुलगा. एका मुलाने पिंजऱ्यात एक पोपट पाळला होता. एके दिवशी पिंजऱ्याचे दार उघडे राहिले असता तो पोपट बाहेर पडला व उडू जाऊ लागला. त्याला पकडण्याचा त्या मुलाने बऱ्याच प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग तो पोपटाला म्हणाला, अरे तुझ्या चांगला पश्चाताप झाल्याशिवाय तुझे डोळे उघडणार नाही. तू कुठेही गेलास तरी इथल्यासारखी दुसरीकडे मिळणार नाही, सुख मिळणार नाही. त्या पोपट म्हणाला, मला सुख मिळो अगर नाही मिळो पण एवढं नक्की यापुढे तुझ्या मताप्रमाणे वागावं लागणार नाही. माझ्या मनाला वाटेल त्याप्रमाणे मी वागू शकेल. तात्पर्य पालन त्यांच्यातले मोठाई सुखापेक्षा सोडून त्यांच्यातले थोडे सुख सुद्धा श्रेष्ठ होईल. धन्यवाद. साईराम. महेश मानकर. मी आता 2री अ मध्ये शिकत आहे. मी तुम्हाला मूर्खपणाची शिक्षा गोष्टी सांगणार आहे. एक सुतार होता. तो ओळक्याचा भला मोठा लाकडाचा भला मोठा ओळका करवतीने कापत बसला होता. त्याला त्या ओळक्याचे 2 तुकडे करायचे होते. समोरच्या झाडावर एक माकड बसले होते. तो बराच वेळ या सुताराच्या कामाकडे टक लावून पाहत होते. ओळक्याचा अर्धा भाग कापून झाला तेव्हा सुताराला भूक लागली. त्याने काम थांबवले व तो जेवायला निघून गेला. जाताना त्याने ओळक्याच्या फटीत एक पातळ ठोकून ठेवली होती. सुतार गेला हे पाहून झाडावरून माकड झरझर खाली उतरले. एकदा ओळक्याच्या भोवती फिरले आणि आपले 2 पाय ओळक्याच्या दोन्ही बाजूला सोडून बसले. त्याचे लक्ष त्या पाचरीकडे होते. त्याने मोठ्या कुतूहलाने त्या पाचरीला हात लावून पाहिले. ते ती पाचर जोराने हलवू लागले. शेवटी जोर लावून त्याने ती पाचर उपसून काढलेली व तो ओरडू लागला. ओय ओय करत ओरडू लागला. सुतार येईल आणि आपल्याला बदलतील या भीतीने माकडने उडी मारली. कशी त्याची सुटका झाली पण मात्र त्याचे शेपूट
होते. माझ्या गोष्टीचे नाव स्थानलेला कावळा. खूप वर्षां पहिलं एक कावळा होता. त्याला खूप तहान लागलेली. मग त्याला जमिनीवर एक पाण्याचं भांड दिसलं आणि मग तो जमिनीवर गेला आणि जसं त्याने चोच टाकली त्याला पाणी त्याची चोच पुरत नव्हती. मग त्यांनी युक्ती लावली आणि मग त्याला खाली पडत काही दगड दिसले आणि मग ते दगड त्या भांड्यात टाकले आणि मग ते पाणी वरती आलं आणि मग तो पाणी पिऊन गेला. माझे नाव खुशी किया कांबळे. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचे नाव आहे नसती उठाते. एक सुतार होता. तो एक लाकडाचा भला मोठा पर्वतीने कापत बसला होता. समोरच्या घाटावरील एक माकड बराच वेळ सुताराच्या कामाकडे टक लावून पाहत होते. ओंडक्याच्या अर्धा कापेपर्यंत दुपार झाली म्हणून सुताराने काम थांबवले व तो जेवायला निघून गेला. जाताना त्याने कापलेल्या ओंडक्याच्या पतीत एक पाचर ठोकली. सुतार जाताच ते माकड झाडावरून खाली उतरले आणि आपले दोन पाय ओंडक्याच्या दोन्ही बाजूला सोडून त्यावर बसले. तसे बसल्यामुळे त्याचे लांब शेपूट ओंडक्याच्या पतीत येऊन पडू लागले. माझे गोष्टीचे नाव आहे एकटीचे वर मी एक वर. एका गावात गधो नावाचा पती नाथ होता. त्याचे 5 मुलं होते. हे 5 मुलं लय भांडायची. पती म्हणाला, भांडू नका प्रेमाने नावा. पण ती तायदा विपत्ती एक दिवस जंगलात गेला. जंगलात जाऊन त्यांनी तातीची मुली आणली. ती मुली कोणाला दिली आणि पंडित म्हणाला, ही मुली मला न समजून तोडून जाता. त्याने सल्ल्याने तोशिते पण त्यांच्या तुझी मुली तुटलीच नाही. मग पंडित म्हणाला, तुम्ही येता तर राहिल्यावर तुमच्यानुसार आणि तुम्ही निघून राहिल्यावर तुमच्यानुसार होणार. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे जादूचे बदक. एक गोव्या शेतकऱ्याकडे जादूचे बदक होते. ते रोज एक अंडे देईल. ते अंडे शेतकरी बाजारात विकत असे. त्याला त्याची किंमती मिळत असे. थोड्या दिवसात गोप्याने स्वतःचे घर बांधले. त्यात तो आपल्या बायकोलासह सुखाने राहू लागला. एक रात्री अचानक एक कल्पना झाली.
पप्पाला वाटले जर या बदकाच्या पोटातील सर्वही अंडे असले तर आपण खूप श्रीमंत होऊ. सकाळी दुसऱ्या दिवशी पोप्याने मोठ्या सुरीने बदकाचे पोट कापले तर बदकाच्या पोटातील त्याला अंडे सापडले नाही. मग त्याला त्याचा खूप वाटले. त्याला जर या संस्कृती मानण्यावरती या चिमणी कावड्याची गोष्ट सांगणार. चिमणीचं घर तर मेणाचं आणि कावड्याचं घराचं शेणाचं. एके दिवशी पाऊस चिमणीचं कावड्याचं घर वाहून गेलं. वाहल्यानंतर कावळे दादा चिमणीच्या घरात चिमणीच्या उडत उडत चिमणीच्या घराकडे गेल्यानंतर बोला की चिमणीताई चिमणीताई दार उघडा, चिमणीताई चिमणीताई दार उघडा असं बोलल्यानंतर मग थांब बोलले की थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते, थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते असं बोलल्यानंतर परत बोल चिमणीताई चिमणीताई दार उघडा, चिमणीताई चिमणीताई दार उघडा असं बोलल्यानंतर परत बोलला थांब. मग चिमणीताई बोलली की थांब माझ्या बाळाला गहू चालते, थांब माझ्या बाळाला गहू चालते असं बोलल्यानंतर परत बोलला चिमणीताई चिमणीताई दार उघडा, चिमणीताई चिमणीताई दार उघडा असं बोलल्यानंतर मग बोला की थांब माझ्या बाळाला झोपी घालते, थांब माझ्या बाळाला झोपी घालते असं बोलल्यानंतर परत बोलला चिमणीताई चिमणीताई दार उघडा, चिमणीताई चिमणीताई दार उघडा. मग चिमणीताईने दार उघडलं. दार उघडल्यानंतर चिमणीताईने कावळ्या दादाला टावेल दिलं. दिल्यानंतर मग तो पुसून अडकवल्यानंतर मग त्याला चुलीकडे एक टोपली दिसली. त्याच्यामधून त्याला वास येत होतो. मग तिकडे जाऊन बघितला आणि त्या टोपलीचा रंग उघडल्यानंतर तिच्यामध्ये दिसते त्याला खीर दिसल्यानंतर तो एक प्लेट काढून एक चम्मच घेऊन घ्यायला घ्यायल्यानंतर बोलले की चिमण्याने काळे दादा काय देतात असं बोलल्यानंतर काय पडणार मग घेतलं. मग घेतला आणि थोडं थोडं खाऊन बघितलं. त्याला छान लागली. अजून थोडं घेऊन थोडं घेऊन त्याला सोपवलं. दुसरा प्रयोगला त्याला पापडी दिसली. पापडी दिसल्यानंतर ते पापडी खाऊन टाकली. मग चिमणीताई काठी घेऊन आली. आल्यानंतर तिथे तो पाठी सरकत असतो. पाठी सरकत मग त्यानंतर चिमणीताईने काय केलं तिथे पेटवलेली आग होती. तो सरकत त्याची शेपूट विझून गेली. साईराम. मी आज तुम्हाला सांगणार माकड आणि राजाची गोष्ट. एक राजा असतो. त्याने एक माकड पाळले असते. तो माकड राजाची खूप कौतुक करायचे असते. त्या राजाच्या सेवकांना ती आवडायची नसे. कधी त्याची केस एवढी, कधी शेपूट वाढली. एक दिवशी राजा जाऊन बेडवर बसला आणि बसल्या जागी झोपी गेला बेडवर आणि माकड तिथेच बसले होते. आणि राजा झोपला होता बेडवर. आणि तिथेच ती एक माशी राजाच्या कानाजवळ आली आणि राजाच्या कानाकडे गुणगुणू लागली. आणि तीच माशी गुणगुणू लागली तेव्हा माकडने सोचलं की मी आता तिला फटकारा मारण्याचा
निश्चय करतो आणि तिथंच एक सुरी ठेवलेली, त्या सुरीला उचललं आणि त्यांनी फटका मारण्याचा निश्चय केला आणि लगेच ती माशी उडून गेली तेव्हा राजाचे कपाळ जखमी झाले. तेव्हा ते राजा ओरडत उठला. तेव्हा तिथे त्याचे सेवक धावत आले आणि बोलले की राजाचे कपाळ जखमी. माझं नाव आहे शेख लक्ष्मण गुरव आणि आज तुम्हाला एकीची बळाची गोष्ट सांगणार आहे. एकीचे बळ. एका गावात भगवान नावाचा पंडित राहत होता. त्यात 5 मुलगी असते, परंतु त्या मुलाची सत्यवान आवडत असे. एकमेकांची बाजूने प्रेमाने हवे असे पंडित आपल्या मुलांना नेहमी सांगत असे. आपल्या मुलांना एकीचे महत्त्व कसे बनवावे याचाच त्यांनी घरी नेहमी ठेवून त्यांची एक मोळी आणली व आपल्या मुलांना दिली. त्यांनी आपल्या मुलांना सांगितले, या मोळीला न चुकता या कट्ट्यांना मोळी लावा. प्रत्येकाने मोळी मारण्याचा प्रयत्न केला, पण ते सर्व कट्ट्या एकत्र घट्ट बांधला त्यांना एकी काठी मोडता आली नाही. पण त्याने ती मोळी सोडून प्रत्येकाला एक एक काठी देऊन ती मोडण्यात सांगितली. त्या काठीचे 2 तुकडे केले. त्यावर पंडित मुलांना म्हणाला, जर तुम्ही एकीने राहिलात तर तुमच्या मुलीला आपले करू शकणार नाही, आणि जर तुम्ही एकमेकांची बाजू निवडलात तर तुमच्या ती कामे आली. मुलांना आपली चूक करणे तर ते एकमेकांशी प्रेमाने वागू शकले. थांब रे बाळा. माझे नाव निशांत चौधरी. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव एक राजा होता. त्याला मित्र सेनापती होता. सेनापती मंत्री व सकारात्मक विचाराचा होता. काही घडले की म्हणायचा बहुत बढिया, बहुत बढिया. कुणाचे लग्न झाले, बहुत बढिया. कुणाची बायको मेली, बहुत बढिया. एका दिवशी राजा आपली तलवार साफ करत होता. तलवार साफ करताना
बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। ओम श्री साईराम. आज मी तुम्हाला उंदीर आणि सिंहाची गोष्ट सांगणार आहे. एक मोठा जंगल होता. जंगलामध्ये एक सिंह झोपलेला होता. तिकडे एक उंदीर आला. तो उंदराला लागला की ती घसरगुंडी आहे. तो त्याच्यावरती खेळायला लागला आणि सिंह उठला आणि त्यानं पंजाने उंदराला पकडलं. आणि उंदीर बोलला की सिंहाला सोड, मी आता कधीच दुसऱ्यांना परेशान नाही करणार. मग सिंहाने त्याला सोडून दिलं. मग नंतर पुढच्या दिवशी सिंह शिकार ढूंढायला जंगलात फिरायला लागला. पण त्याला कोणीही शिकार नाही भेटला. पण तो घरी जाताना त्याला शिकारीने पकडून घेतलं. मग सिंह जोरात ओरडायला लागला. तिकडं उंदीर आला आणि उंदीरने सिंहाला काढलं आणि मग सिंह बोलला, उंदरा तुम्हाला वाचवलं, धन्यवाद ताई. माझे नाव ओवी अनिता साठे. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती ऐका. मोठ्या गोष्टीचे नाव आहे जादूचं रंग. एका गावी दोन भाऊ राहत होते. मोठ्या भावाचं नाव धनाजी, छोट्या भावाचं नाव धनाजी. धनाजी खूप गरीब होता आणि छोटा भाऊ म्हणजे धनाजी खूप श्रीमंत होता. धनाजीकडे एक गाय होती. तो त्याचं दूध विकायचा आणि बाजारात विकायला जायचा. एके दिवशी अनाजीची गाय आजारामुळे मरण पावली. अनाजी आपल्या घरी गेला आणि विचारले, आता काय करायचं? परत त्याची गाय तो म्हणाली, अहो तुम्ही तुमच्या मोठ्या भावाकडून आपल्या जमिनीचा हिस्सा कशाला नाही मागत? अनाजी बोलला, दादा आपल्याशी काय संबंध नाही ठेवत. तू बोलतेस तुम्ही जाते. तर अनाजी त्याच्या मोठ्या भावाकडे गेला आणि सगळी गोष्ट त्याच्या मोठ्या भावाला सांगितली. त्याचा मोठा भाव धनाजी बोलला की वडिलांनी ही जमीन माझ्या नावावर केली आहे. तुझ्या नशीबमध्ये फक्त एक जाते, हवं असेल ते घेऊन जा. अनाजी एका पिशवीत ते जातं भरतो आणि घेऊन जातो. वाटेत जाता जाता त्याला वरती काहीतरी आवाज आले. वरती बघतो तो आभाळातून वरतून एक वस्तू खालती पडत होती. त्याने त्याचे हात पुढे केले आणि बाईला पकडलं. ती वस्तू नव्हती, एक साधारण माणूस होता. अनाजी बोलला, अरे कोण आहेस तुम्ही आणि इथे काय करताय? तो माणूस म्हणाला, मी एक जादूगर आहे. मी माझी छत्री घेऊन आकाशात उडत होतो. उडता उडता माझी छत्री तुटली आणि मी खालती पडलो. बरं झालं तुम्हाला पकडलं, नंतर मी सर परत पोचला असतो. तो अनाजी बोलला, ठीक आहे जादूगर, जे होतं असेल तेवढा तरी मी तुमच्या कामी आलो नाही तर मी काहीच कामाचं उरलं नाही. तो जादूगर म्हणतो, असं कशाला बोलतो, काय झालं? तर अनाजी बोलतो की आणि ती सगळी गोष्ट ते जादूगरला सांगतो आणि ते जादूगर बोलतो, हे जाते तुझं आता जायचं जादूचं. तर अनाजी याच्यावर विश्वास नाही ठेवत होता. त्याला जादूगरने जादू काढला आणि जादूगर म्हणा, तुला हवं ते माग, काय पाहिजे तुला? तर अनाजी बोलला, मला पोटभर भात पाहिजे, मी खूप दिवसापासून भात नाही खाल्लो. तर त्या जादूतून भात निघू लागतो. अनाजी पोटभर भात खातो आणि बस झाला. मग बोलतो, बस एवढं पुरे, अजून नको. तर जादूगर म्हणतो, हे जादू थांबायला तुला एक लाल कपडे घ्यायला लागेल. तर अनाजी त्याच्या लाल कपडे ठेवतो आणि ते जातं फिरू लागायचं बंद होतं. तर अनाजी त्या पिशवीत जातं वरून घरी जातं आणि त्याची बायकोला सगळी गोष्ट ते सांगतो. आणि मग रोज तो काही ना काहीतरी त्या जात्याशी मागत राहतो. तेव्हा तो श्रीमंत झाला. त्याने त्याच्यासाठी एक बंगला घेतला आणि एक घर विकत घेतला. ही गोष्ट त्याच्या मोठ्या भावाला धनाजीला कळते. त्यानंतर धनाजी एका खिडकीत तो पाहत असतो. अनाजी त्या जात्यासमोर बसला होता आणि काहीतरी मागत होता. थोड्या वेळाने त्याच्यातून गहू निघू लागले. हे सगळं त्याचा भाऊ धनाजी पाहत होता. तो विचार करू लागला, मला वाटतं की हे साधी सुद्धा जात नाही.
अभ्यास झालं. तर धनाजी बोलते जाते लागला. थांब आता, मीठ पुरे झाले. पण ते जाते काय थांबे ना, मीठ बाहेर येऊच लागलं. त्याच्याने धनाजीची बायको घाबरायला लागली आणि मग बोलली, अहो बंद करा ते जाऊ बघू, आपली होडी डुबेल ना. तर धनाजी सगळे शब्द वापरतो पण त्याच्याने काहीच उपयोग होत नाही आणि त्यांची होडी डुबू लागली. जातो पाण्यात गेला तरी फिरायचं काय बंद होईना. म्हणून मित्रांनो, समुद्राचं पाणी खारट का असतं ते माहिती होतं. धन्यवाद.